चिपरीतील गायरान जमिनीच्या प्रश्नावर आमरण उपोषण सुरू. ठोस लेखी निर्णयाशिवाय माघार नाही, ग्रामस्थांचा निर्धार. गावातील गायरान गट क्रमांक 366 संदर्भातील कथित बेकायदेशीर आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी चिपरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवारी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांकडून ठोस आणि लेखी स्वरूपातील निर्णय होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. ग्रामसभेच्या निर्णयानुसार सरपंच तथा प्रशासक दीपिका परेट, माजी उपसरपंच विश्वजित कांबळे, बहुजन क्रांती दलाचे अध्यक्ष कुणाल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अमीन अथणीकर, माजी ग्रामपंचायत सदस्य मुसा फकीर, सामाजिक कार्यकर्त्या स्वप्नाली कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कांबळे, मातंग समाज युवा अध्यक्ष विशाल कांबळे, धनगर समाज प्रतिनिधी अमोल मरळे आणि आकाश बेडगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी नायब तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. शासनाकडे मागण्यांचा अहवाल पाठवून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र प्रमुख मागण्यांबाबत कोणताही ठोस निर्णय किंवा लेखी आदेश न मिळाल्याने उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी कायम ठेवला. गायरान गट क्रमांक 366 मधील गावाच्या हक्काच्या जमिनीबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसून प्रत्यक्ष कार्यवाही आणि लेखी आदेश मिळाल्यानंतरच उपोषण मागे घेतले जाईल अशी भूमिका त्यांनी मांडली. उपोषणस्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सरपंच, माजी उपसरपंच, विद्यमान व माजी सदस्य, युवक मंडळे, महिला बचत गट तसेच विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांची एकजूट पाहता गावाच्या हक्कासाठीचा लढा अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे परिसराचे लक्ष लागले आहे. दरम्यान सरपंच दीपिका परेट यांनी स्वतः आमरण उपोषणात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलनाला अधिक बळ मिळाले असून गावाच्या हक्कासाठीची लढाई निर्णायक टप्प्यात पोहोचल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24, चिपरी.